हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय। कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात केवळ एका तासात आलेल्या वादळी वाऱ्याने शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा आडव्या झाल्यात। झालेले नुकसान पाहून केळी उत्पादक शेतकरी राजू गावंडे यांना अश्रू अनावर झाले। तर याच नुकसानग्रस्त केळीच्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। थेट जाऊया। मराठवाड्याला पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे आणि याचं सर्वाधिक नुकसान हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना झालेलं आहे। मी सध्या डोंगरकडा परिसरामध्ये आहे आणि या केळीच्या बागेतील अवस्था जर आपण पाहिली तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल। असे ही केळीचे उभे झाडं आहेत, ते जमीनदोस्त झालेले आहेत। माझी बाग सगळी उद्ध्वस्त झाली, याच्यात काही उपयोग होणार नाही। कालच आता 1900 रुपयानं दिलं होतं, मग याचं सगळं नुकसान झालं। आज 5% पैसे 3 लाख रुपये महिन्यावर होते, 15,000 रुपये महिना भरायलो। आज समजा मला रुपया भरायची ताकद नाही। शासनाचे 1 लाख रुपये कर्ज आहे माझ्या बँकेचं क्रॉप लोन, आता कोठून भरणार? अजित पवार म्हणते की खर्च भरायचं नाही, 2 दिवसात भरा, कोठून भरणार आम्ही? असं झाल्यानंतर आम्ही काय करावं, काय आम्हाला काही कळेना। आता पानपुसाचं काम करतात हे आमच्या डोळ्याला, काही करत नाही सरकार, मदत करीत नाही, काही करीत नाही, नुसते फक्त घोषणा देतात। काल परवा एक कोणता कृषी मंत्री होता, त्यानं सांगितलं की लग्न करतात, कुकू करतात। आम्हाला या 1.5 पैशानं कुकून हे होतात का? आमच्या कष्टाचं आम्हाला खाया भेटून झालं, ते याचं काय होणार आहे त्या 1.5 पैशानं? संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।